300 रुपये दे रहा हूं। अरे तुम्ही बक्षीस पण मी ठेवी ना खिशात. संतोष शेलके संतोषला 100 दे ना, ते 500 आले ना. फलंदाज नाव प्लीज. दोन्हीला टीमला विनंती आहे की 12वा खेळाडू पाठवा. कम येईल. 10 वेळा कोण सांगणार नाही. बॉलर्स नेम प्लीज. बबन आहे वाटतं, बबन डोकले. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आपण पाहतोय मित्रांनो. तुमची नावं माहिती असणं गरजेचं असेल. बॅक टू क्रिकेट. राईट मोर द विकेट. यावेळेला पाहतो बॅटच्या रडार मध्ये नो +4 इथून टोटल धावसंख्या 4 ने यावेळेला ऍड होईल. गोलंदाजांच्या शैलीमध्ये थ्रो गोलंदाजी करताना निदर्शनात आलं पंचांना आणि इथे पहिल्याच बॉलवरती आता गोलंदाजांवरती आता बबनवरती आक्रमण चढवला जातोय. अगदी पाहतोय आता धावसंख्येचा जर का विचार केला तर 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये आता गोलंदाजांवरती आक्रमण होतोय. 2 धावा पॅनल्टीच्या. 3 का? तुम्हाला पैसे पण घ्यायला येता येत नाही. अरे काय कशाला जेवायला पैसे घ्या पहिलं नंतर जेवा. तर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 8. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी शांतता करा कारण स्कोरर सुद्धा गडबडतोय. कारण स्कोरर आहेत चांगले मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं तर नावं माहिती नाही त्यामुळे जम्बलिंग होते सर. आहा भन्नाट वेगावरती स्वार होऊन आता बॉलिंग केली जाते. प्रशांत शिंदे अगदी पाहतो विकेट किपिंगच्या माध्यमातून कुठलीही चुकी करणार नाहीयेत. धावसंख्येचा उल्लेख केला तर धावसंख्या 9 आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले ऑन आहे आणि या ओव्हर मध्ये जर का पाहिलं तर तुम्हाला आता चांगली बॉलिंग करावी लागेल पॉवर प्ले मध्ये. ओ द विकेट. फुल टॉच बॉल ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. शतरक्षक वेगाने येतात तिथे. अगदी पाहतोय खूप चांगली इथं फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना एकेरीने धावसंख्या आता पोहोचली जाते ती मात्र 10 पर्यंत. 10 रन्स ऑन बोर्ड. सोहम वॉरियर्स विरुद्ध 70-70 इंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यानली आपण ही लढत पाहतोय. मानखोरे प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लढत क्रमांक 4 आपण पाहतोय. राईट मोद विकेट. गती परिवर्तन ऑन साइडला गौरव तिडके याने भिरकावून दिले. शतरक्षक आहे चेंडू खाली मात्र एकच धाव ऍड होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या सोहम वॉरियर्स या संघाची पोहोचली जाते ती मात्र 11 पर्यंत. पहिले षटक जर का आपण उल्लेख केलं बॅटच्या रडार मध्ये बॉल आलेला आहे. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर? हा याचं उत्तर मिळालं जातोय. 6 धाव्यांसाठी षटकार. तरीशील छेडायला तरीशील छेडायला माझा पदरी ओढायला तरीशील छेडायला माझा पदरी ओढायला 6 धाव्याने धावसंख्या आता मात्र पोहोचते 17 धावा धावफलकावरती. आणि आता पारितोषिक अंपायर साठी सुद्धा आलेला आहे. दोन्हीले अंपायर साठी कारण डान्सिंग अंपायरना बरेचसे पैसे मिळाले सर. आता दोन्हीले अंपायर साठी बाळा आंग्रे आणि संतोष आंग्रे यांच्याकडून 250-250 रुपये कॅश प्राइज आलेले. क्या बात आहे.
टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अगदी पाहते प्रेक्षक वर्गांची सुद्धा मने जिंकलीत. मोठा फटका, अप्रतिम बॉल, अगदी पाहते टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रशांत शिंदे तिथे आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 17. पहिलं षटक पाहिलं तर गोलंदाजांच्या नावावरती राहिलं नाही, इकॉनॉमिक गोलंदाजी हाताळली नाहीये आणि त्याच्यामुळेच धावसंख्या आपण 17 अगदी धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक खूप महत्वाचं असतं पॉवर प्ले हाताळत असताना. मोठा फटका, यावेळेस शरीराला आदळणारा बॉल, अपील हलकीशी झाली होती मात्र तिथे आपण पाहतोय धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. 18 पर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. माफी असावी. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणे वारा होता आणि अगदी पाहतोय आता बॅनर्स जे आमच्या समवेत आम्ही पाहतोय आदरणीय कृष्ण मारे वाघ यांच्या माध्यमातून जे बॅनर्स लावले गेलेले आहेत, अप्रतिम आता त्यांची बॅनरची बांधणी केलेली आहे, त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 17 पाहतोय. गौरव तिडके आणि त्यांचा सहकारी फलंदाज संस्कार या 2 सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहते 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये कुठल्या गेल्यात आणि नवीन गोलंदाज आता इंटर झालेत गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय इन ॲट नंबर 2 वरती. SS फायटर्स आणि समर्थ 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आलेला करतोय की जेवण आलेलं आहे, आपण जेवण कलेक्ट करून घ्यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. चला स्पीडअप घ्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज संजय ओम आहेत बॉलिंग वरती. अगदी पाहते अप्रतिम फटका, जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी, बॅट मध्ये परफेक्ट चेंडू आला नाहीये. धावसंख्या अगदी पाहतोय 4 ने पुढे सरकताना धावसंख्या आता पोहोचली जाते 21 पर्यंत. 21 रन्स ऑन बोर्ड. आदरणीय ग्रामसेवक यांना मी विनंती करतोय, MP पवार साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय प्रवीण भोईर सरांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तलाठी आहेत मात्र त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मंगेश गाऊंटसे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. बॅक टू क्रिकेट अगदी पाहतोय आजच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर आज धावा बऱ्याचशा जमल्या गेल्या होत्या आणि त्याच्या कारणास्तव आता मोठे फटकेबाजी होते. आता सुद्धा अगदी पाहतोय अगदी ऑन साइडला फटका भिरकावून दिलेत. वाईडेस्ट लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. एकेरीने धावसंख्या आता मात्र पोहोचली जाते. फलंदाजी करणारी टीमचं जर का विचार केलं तर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्ये ओमने खूप चांगली बॉलिंग हाताळली. 1 चौकार लगवल्यानंतर त्याने पुनरुक्ती केली आहे. या बॉलवरती 1 धाव ऍड झाली आणि टोटल धावसंख्या 23 पाहतोय. गौरव आणि संस्कार या 2 सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये आतापर्यंत आपण खेळताना पाहतोय. ओ द विकेट डान्सिंग द डाऊन यावेळेला पाहतोय एक कव्हरच्या रिजनला खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मात्र ऑन द स्टंप. तिथे क्षेत्ररक्षक प्रशांत शिंदे अगदी पाहतोय विकेट किपिंगच्या माध्यमातून 1 धाव ऍड होईल आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावसंख्या 24 रन्स ऑन बोर्ड. मोठा फटका, रडार मध्ये बॉल, 1 बाउन्स, फरार होईल. 4 धाव्यांसाठी चौकार.
वरती पैसे दिले जातील, कारण अगदी पाहते मानखोरे प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 25,000पेक्षाही पैसे खेळाडूंवरती लगावले गेले आणि आज सुद्धा त्याच पावलांवरती पाऊल टाकून पैसे दिले जातात खेळाडूंना. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. ओम यांच्या गोलंदाजीवरती विचार केला तर धावा खर्च केल्या ओमने 11 धावा, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पहिलं षटक 17 धावा, तदनंतर ओम पालवे यांच्या गोलंदाजांवरती अंतिम बॉलवरती चौकार वसूल केला. आता नवीन गोलंदाज इंटर झालेत. गीतेश शिंदे यांचा अगदी बॉल पाहतोय, टप्पा पडल्यानंतर अगदी पाहतोय, मोठा फटका खेळायचा होतं, मात्र गौरव तिडके व्हाईटचा इशारा येतोय. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केले, मोठे फटके त्यांच्या बॅटमधून 2 चौकार लगावले गेलेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू राहिली आहे. धावसंख्या मात्र अगदी 1 पुढे सरकली जाते. 29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ फेकलं जाते. मानखोर प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ओ द विकेट. गती परिवर्तन अगदी पाहतोय, बॅट लवकर उचलली गेली आणि बॉल अगदी पाहतोय थांबून आला, त्याच्या कारणास्तव यावेळेला बॉल जातोय डॉट. खूप चांगली बॉलिंग गीतेश शिंदे यांची राहिली आहे. अगदी पाहाल मित्रांनो, रिदम मध्ये आपण स्पर्धा मॅच खेळवायची आहे कारण 4 वाजता पल्ल्यांमध्ये आपल्याला आखाडे कुस्तीचे सामने पाहायला जायचं. यावेळेला पाहतोय ऑन साईडला फटका भिरकावाचं होतं, मात्र खूप चांगली रन इन द बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईप्रमाणे एक धाव पूर्ण केली जाते. दिवसा ढवळ्या अगदी पाहतोय स्टेट बँकेच्या समोर चोरी होताना आपण धावसंख्येची आपण पाहिली. खऱ्या अर्थाने एकेरी धावसंख्या आता पुढे सरकत असताना 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ फेकत असताना पहिलं षटक आपण पाहिलं अगदी गीतेश शिंदे यांनी हाताळलं होतं, त्यामध्ये त्यांनी 17 धावा खर्च केला आणि तिसरं षटक ते वैयक्तिक दुसरं षटक हाताळतात. वा, भन्नाट वेगावरती बॉल आहे. फुलर लेनचा बॉल होता, पुढे ठेवला होता बॉल आणि आता फलंदाजांना प्रश्न असेल की कशा पद्धतीने आता फटका आम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे, कशा पद्धतीने फटका खेळायचा आहे, प्रश्नामध्ये आणलंय आता. मात्र उत्तर कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना ते देतात हे सुद्धा पाहायचं आहे. धावसंख्या 30 धावा. अगदी पाहते ऑफ साइडला फटका, गॅप मध्ये केले, सिलेक्शन खूप चांगलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथे फेकी केली जाते आणि एकेरीने धावसंख्या आता पुढे सरकत असताना 31 रन्स ऑन बोर्ड. मोठा फटका, बॉल हवेमध्ये, नो डाऊट काय होते पाहायचं आहे. झेल आणि येस, यावेळेला पहिला धक्का मिळाला जातोय टीम सोम फायटर संघाला. थँक्यू डीजे. मी आदरणीय प्रवीणजी भोईर सरांना विनंती करतोय की आपला इथे यशस्वी स्वागत केलं जाईल. अगदी आपण पाहतोय, मी विनंती करतोय अध्यक्ष विजयजी ढोकले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाळ, त्यानंतर श्रीफल आणि या स्पर्धेमध्ये एक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना देऊन अगदी त्यांचं इथे यशस्वी स्वागत केलं जाईल. धावसंख्येचं जर का आलेख पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक फलंदाजांचं नाव काय आहे? इनॅट नंबर 3 अंकुश वाघमारे. वन टू गो. रामचंद्र नवीन फलंदाज इंटर झालेत. अगदी पाहतोय फ्लिक करायचा प्रयत्न होता, अगदी पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळले, मात्र या बॉलवरती येते वाईट. या वाईटच्या निश्चित धावसंख्या 1 पुढे सरकली जाते 32 पर्यंत. 32 रन्स ऑन बोर्ड. अगदी पाहतोय मित्रांनो, मानखोरे प्रीमियर लीग पर्व 1 मधले यशस्वी आयोजक आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. अप्रतिम आयोजन राहिले. स्पर्धेचा दुसरा दिवस. यावेळेला पाहतोय मोठा फटका हवेमध्ये खेळलेत आणि झेल होतोय का, आणि सुंदर झेल तिथे टिपत असताना क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. आदरणीय MP पवार म्हणजे अर्थातच ग्रामसेवक यांना मी विनंती करतोय की आपलं सुद्धा इथे यशस्वी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे खजिनदार योगेश नेमाने यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. MP पवार म्हणजे अर्थातच ग्रामसेवक आहेत या विभागामधले आणि त्यांना विनंती असेल की आपलं सुद्धा इथे यशस्वी स्वागत केलं जाईल. एकीकडे आपण पाहतोय राम कांदे साहेबांना आज अनेक जणांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे, त्यांचं सुद्धा
मनाच्या अंतकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू, कारण खऱ्या अर्थाने पाहिलं तिसरं षटक संपलं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये किफायत गोलंदाजी, ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो इकॉनॉमिक गोलंदाजी, ते फक्त 4 धावा खर्च केल्या. ते मात्र गितेश शिंदेने पहिल्या 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. टोटल धावसंख्या 32 आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या प्रशांत शिंदे, विनंती असेल. थँक्यू. युट्यूब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण कॅमेरा लेन्स मध्ये कैद करायचा आहे आणि होतंय. थँक्यू. बॉलर्स नेम प्लीज. बबन ढोकले. तर चौथं षटक हाताळण्यासाठी बबन ढोकले यांना पाहतोय, अगदी पाहतोय मॅन फ्रॉम फल्ल्यांचा खेळाडू, त्याच्या समवेत अगदी खेळण्यासाठी सज्ज असेल अंकुश वाघमारे. या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे बॅटिंग करण्यासाठी. मोठा फटका ऑफ साइडला केलेत, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, पंपलिंग होते, चेंडू होईल फरार. 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका ऑन साइडला फटका फिरकून दिलेत, अगदी क्षेत्ररक्षक आहेत तिथे. गितेश शिंदे यांना आपण पाहतो फिल्डिंग करत असताना ऑन द स्टंप थ्रो आणि प्रशांत शिंदे कुठलीही चुकी करणार नाहीयेत फलंदाजाला. पाहतोय 4 वाजेपर्यंत आज स्पर्धा निलेश सर आपल्याला कव्हर करायचं आहे. नवीन फलंदाज आता इंटर झालेत मैदानामध्ये, अगदी पाहतोय नाव सुद्धा कळवायचं आहे. किती कॉमेंट्री जातो हेच सारखं सारखं आम्हाला अनाउन्समेंट करायला सुद्धा बरोबर वाटत नाहीये. तुमची नावं युट्यूबच्या माध्यमातून गेली पाहिजेत आणि पीटीसी लाईव्हला सुद्धा प्रॉब्लेम होतोय. सदतीस धावा. अपील जोरदार होती, अपील मध्ये आत्मविश्वास होता, स्वतःचा कॉन्फिडन्स आता इथे गोलंदाजांचा वाढला जाईल. ज्या पद्धतीने बबन ढोकले गोलंदाजी हाताळतोय, धावसंख्या अगदी एकनी मगाशी पाहिलं पुढे सरकत असताना 37 धावा. मोठा फटका खेळायचा होता, गॅप मध्ये खेळलेत क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होईल 4 धाव्यांसाठी फरार. चौकार. बुवाची गोटी सटाकली. पाहतोय या ओव्हर मध्ये आता सुरुवात खूप चांगली झाली फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी पाहते आउट ऑफ द ऑफ स्टंप पंचांची अनोखी शैली आहे. पहा डान्सिंग अंपायरच्या माध्यमातून विजय यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. अगदी पाहतो 1 धावेने धावसंख्या आता मात्र 42 पर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहिलं तर सकाळच्या 17 पासून धावा मैदानामध्ये येतात आणि याच वेळेला पाहतोय कमबॅक करतोय. खूप चांगला बॉल हाताळत असताना डॉट बॉल जातोय आणि धावसंख्या 42 धावा, 42 रन्स ऑन अ बोर्ड. बबन ढोकले बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. पहा अगदी पाहतो यॉर्कर बॉल, अगदी पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने बॉल हाताळत असताना बॉलिंगच्या माध्यमातून ओव्हरची होते समाप्ती. आणि धावसंख्येचा जर का उल्लेख केलं तर सोहम फायटर या संघाची पोहोचते धावसंख्या 42. 70-70 इंटरप्राइजेस. गोष्ट खटाकली बुवाची गोटी सटाकली, गोष्ट खटाकली बुवाची गोटी सटाकली. चला 70-70 इंटरप्राइजेस टीमला मी विनंती असेल की प्रशांत
प्लीज आपण स्पीडअप घ्या कारण बराचसा वेळ दवडला जातोय. एस एस फायटर्स आपण तयार राहायचं आहे. यानंतरचा सामना आपला आहे त्यामुळे आपण तयार राहायचं आहे. आपली 11 प्लेइंग लिस्ट सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण सुपूर्त करा. बॉलर्स नेम प्लीज. कोण आहे रे बॉलर? पाठीमागे आहे ना, नाही का माहिती? दीपक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी आता डेट ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. एकीकडे आपण पाहतोय 70-70 इंटरप्राइजेस तर एकीकडे आपण पाहतोय सोहम फायटर्स हे दोन संघ खेळत असताना रामचंद्र यांच्या बॅट मधून घणाघाती प्रहार येतोय का? हवेच्या दिशेकडे फटका खेळलेत आणि या चेंडूवरती 6 धावा होत आहेत वसूल. अप्रतिम बॅटिंगचं प्रत्य आता ही ते पेश करत असताना ही ते रामचंद्र हीच नाव फायर सांगतोय. षटकार धावसंख्या 6 आता पुढे सरकत असताना धावसंख्या 48 आपण पाहतोय. 48 रन्स ऑन बोर्ड. डेट ओव्हर खूप महत्वाची असते आणि त्या ओव्हर मध्ये प्रत्येक वेळेला आपण पाहिले घणाघाती प्रहार चढवले जातात आणि पुन्हा गोलंदाज सज्ज. अगदी पाहते ऑन साइडला फटका भिरकावून दिले. शतरक्षक आहेत तिथे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण अगदी पाहतोय चांगला थ्रो आहे ऑन द स्टंप. अगदी पाहतोय एकेरी धाव्याने धावसंख्या आता पुढे सरकली जाते. 49 धावा. अंतिम ओव्हर मध्ये किती धावा येतील हे आज आम्हाला पाहायचं आहे कारण अगदी पाहिलं तर अंतिम ओव्हर मध्ये 23 धावा सुद्धा आजच्या सत्रामध्ये आल्या आहेत. त्यामुळे अंतिम गोलंदाजांवरती दबाव होतो. अगदी पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू येते. पंच यावेळेला आपण पाहतोय समांतर हात करत असताना जमिनी लगत आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र वाईट प्लस धाव 1 असे टोटल 2 धावा ऍड होतील धाव फलकावरती. धावसंख्या 51 रन्स ऑन बोर्ड. दीपक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंतिम षटक हाताळत असताना उन्हाचं तापमान खूप आहे आणि त्याच्या कारणास्तव अगदी पाहतोय पाणी मोठ्या प्रमाणात खेळाडूंना आवश्यकता असेल पाण्याची. मोठा फटका फुल टॉच भिरकावून दिलाय. हा येतोय अप्रतिम गगनभेदी गगनचुंबी 6 धाव्यांसाठी. षटकार केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण एक धावेने धावसंख्या 58 आपण पाहतोय. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं सरस हार्दिक स्वागत आहे. मानखोरे प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये मित्रांनो आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी फलंदाजांच्या माध्यमातून राहिली आहे. कमबॅक करतोय खूप चांगला बॉल बबन यांचं आणि दीपक यांचं. बबन याने षटक हाताळलं. बबन यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि या ओव्हर मधला अंतिम बॉल बाकी असेल. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या 58 रन्स. डॉट बॉल जातोय. 58 धावा धाव फलकावरती सोहम फायटर्स या संघाची पाहायला मिळाली जाते आणि विजयासाठी लक्ष आहे 59 धावांचं. या काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी आमचे साथी समालोचक आदरणीय निलेश नाईक सरांकडे. थर्ड अंपायर आउट आहे. काही त्याचा त्या आउटचाच फक्त फरक नाही पडत. धावसंख्या तेवढेच 58 झालंय. 58 झालेत. 59 धावांची आवश्यकता. या चला आपण पटकन बाहेर या आणि पुढील सामन्यासाठी SS फायटर्स आणि सोहन वॉरियर्स आपण तयार राहायचं आहे. लक्षात घ्या 58 धावा झालेत. 59 धावांची आवश्यकता आहे.
कैलासवासी नारायण दादा सटू आंग्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री संतोष शेठ आंग्रे खऱ्या अर्थानं एक अप्रतिम सामाजिक काम ज्यांच्या माध्यमातून कायमच होत असतं असे आदरणीय संतोष दादा आंग्रे यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय नंबरचे चषक आहेत. पंचांना सुद्धा विनंती थोडं स्पीड अप घ्यायचं आहे. पाणी पंचांना तिथेच द्यायचं आहे. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी सुंदर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात संतोषजी आंग्रे साहेब यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आहे कुमार सूरज रामभाऊ आंग्रे साहेब यांच्या माध्यमातून. विलासदादा पालवे उपसरपंच माणखोरी आणि जांभूळपाडा गडातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून युटी व्यवस्था. आदरणीय कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक तालुका सुधागड यांच्या माध्यमातून आर्यन प्रवीणदादा साळुंखे यांच्या माध्यमातून टी शर्ट्स. एक फल्ल्यांचे कार्य सम्राट खऱ्या अर्थाने एक आधारस्तंभ काशीनाथदादा तिडके साहेब यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनल. सोनू ओसवाल साहेब यांच्या माध्यमातून पंचांचा पॅनल. सुभाषजी देशमुख महेशजी देशमुख श्यामभाई दळवी यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था. चला बॅटर पाठवा क्षेत्ररक्षण करणारा संघ चला उतरा लगेच मैदानात. जगदीशजी पालवे साहेब यांच्या माध्यमातून स्टंप आणि कॅप. कुमार देवांश प्रमिल शिंदे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे सर्व ट्रॉफीज. संतोष शेठ मडवी यांच्या माध्यमातून पाणी. महादूदादा घुटे यांच्या माध्यमातून मैदान आणि डीजे व्यवस्था महेशजी शिंदे श्रीपतजी हुंडारे अशोकजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून. आता आपण वळतोय संघ मालकांकडे. संघ मालकांची नावे बघूया. सोनू फाउंडेशनचे संघ मालक किशोरजी शिंदे भरतजी दळवी. दोस्ती फायटर संघाचे संघ मालक दत्ताशेठ पालवे सुधीरदादा शिंदे. 70-70 इंटरप्राइजेसचे संघ मालक रमेशभाई साळुंके मनोजजी शिंदे साहेब. 70-70च्या सर्व खेळाडूंना सर्व त्यांच्या सर्व बॅटरला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्या. शिवसेना तालुकाध्यक्ष आदरणीय मिलिंदजी देशमुख यांच्याकडून आणि मनोजभाई शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सोम फायटर्स यांचे संघ मालक श्रीपतजी हुंडारे शरदजी बोडके साहेब. आर्यन आणि भावेश 11 जो टॉप ए झालेला आहे संघ तो आहे आदरणीय अशोकजी आंग्रे आणि भरतदादा पालवे साहेब यांचा संघ. समर्थ 11 हा संघ आहे मनीष शेठ पालवे आणि काशीनाथदादा तिडके यांचा. SS फायटर्स हा संघ आहे समीर शेठ कांबळे आणि सागरदादा साळुंके. आणि देशमुख फायटर्स हा संघ आहे राजूदादा देशमुख. या सर्वांचा आभार. PTC लाईव्ह संदीप दादा वास्कर त्याची संपूर्ण टीम. DJ मास्टरचा कौतुक. स्कोरर आणि कॉमेंटेटरची दोन्ही भूमिका करणारे माझे मित्र आकाशजी फाटे कुशालभाई या सगळ्यांचं स्वागत. चला आता मॅचकडे वळूया. तो चलिए दोनों ही टीम के जो कि अगला मुकाबला होगा SS फाइटर्स और सोहन वॉरियर्स आपको आपके 12th मैन पहले भेजने हैं नहीं तो मैच शुरू नहीं होगा. अब बख्शिश मत लगाइए जिसके 12 खिलाड़ी आते उसके ऊपर ही बख्शिश लगाइए. लेकिन 70-70 के लिए हर सिक्सर के लिए शिवसेना की बुलंद तोफ शिवसेना के तालुकाध्यक्ष मिलिंद दादा देशमुख इनके माध्यम से कैश प्राइज 200 और अगर लगातार 3 सिक्सर आते हैं तो 70-70 के मनोज भाई शिंदे इनकी ओर से 500. हर सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम. तो आइए अब यहाँ पर कैश पहले मनोज भाई आपको जमा करनी है. लेकिन शुभेच्छा दोनों ही टीमों को. 58 रन बने हैं 59 का करना है पीछा. तो आइए वितेश शिंदे और प्रशांत ये दो बल्लेबाज मैदान पर. प्रशांत शिंदे एक बहुत ही बड़े कारनामा 70-70 के लिए. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम गेंदबाज अंकुश. अंकुश को अब अंकुश लगाना होगा. तैयार स्ट्राइकर एंड पर गितेश शिंदे बहुत ही बढ़िया अच्छे लय में अपने टीम के लिए. पावर प्ले का पहला ओवर P1 का 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. शुरू कीजिए. क्या हुआ है? पहली गेंद डिफेंसिव शॉट ऑन साइड पर फ्लिक किया था. गेंद ऑन साइड पर जाती हुई शॉट फाइन लेग पर. 1 रन के साथ गितेश ने अपना खाता खोला है. पहला रन और पहला प्यार हमेशा जिंदगी में लोगों को याद रहता है. चाहे हमारे साथ बालादादा आंग्रे भी हों संतोष शेठ आंग्रे भी हों. उन्होंने जो पहला प्यार किया है उनको आज भी याद होगा. यहाँ पर सिंगल रन के साथ यहाँ पर खाता खोलते हुए गितेश. प्रशांत शिंदे अब स्ट्राइकर एंड पर दाहिने हाथ के गेंदबाज का सामना करेंगे प्रशांत शिंदे. इस बार जड़ में गेंद थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास था. अंदरून यहाँ पर अंधाधुंध गोली यहाँ पर चला रहे हैं. बिना निशाना देखकर ये स्ट्रोक खेला था. 22 के स्वरूप में रन आता हुआ ये सिंगल. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां लॉस स्कोर 2 रनों पर आता हुआ. 2 गेंदों पर अच्छी शुरुआत हुई है दोनों ही गेंदबाजी करने वाली टीमों द्वारा. शॉट थर्ड मैन गली पॉइंट कवर पॉइंट मिड ऑफ ऐसे ऑफ साइड पर सर्कल के अंदर फील्डिंग तैयार. अगली 2 छोर से गेंदबाजी मार्ग पर. फुल टॉस गैप में खेलने का प्रयास. टांगों में से दरार. गेंद फरार. गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार.
अंकुश की गेंदबाजी के ऊपर आक्रमण करते हुए गितेश, स्कोर अब आगे बढ़ता हुआ 6 रनों पर। 6 on the board. This time to hit into the pull side. Backward square leg. Very good fielding by Ramchandra and taking only 1 run. Gitesh on mark with 6 runs and Prashant playing on 1 run. 7 on the board without loss. Ramesh Salunke and Honorable Mr. Manoj Shinde. This is a 2 owner of 70-70 Enterprises. Close keeping by Gaurav Tidke. Try to hit through the on, long off. What's short selection, and this time choose the widest long on area, and this is a cracking 70-70 branded sixer. Thank you, DJ. कैश प्राइज है हर सिक्सर के लिए, प्रशांत के लिए, मनोज भाई शिंदे 70-70 इनकी ओर से। इस बार फिर से जड़ में गेंद, लेकिन पड़ भी दिया है और जड़ भी दिया है। गेंद लॉन्ग ऑन को चीरता हुआ ये आया BSNL 70-70 ब्रांडेड चौका, और 4 के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर 17 पर। डीजे बिल्कुल हर सिक्सर के लिए 200 रुपए का इनाम आया है आदरणीय मनोज भाई शिंदे और इनकी ओर से। और लगातार 3 छक्के आते हैं तो शिवसेना तालुका अध्यक्ष आदरणीय मिलिंद जी देशमुख साहब, इनकी ओर से कैश प्राइज 500 रुपए जो कि मनोज भाई शिंदे देंगे। लेकिन यहाँ पर अभी एक और नरेश जी शिंदे और ओके चलेगा। तो यहाँ पर स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर 17 रनों पर। अंकुश के ऊपर आक्रमण करते हुए 17 रन आए हैं पहले ओवर में। 59 रनों का पीछा करना था। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज का नाम गौरव। फिर मैंने देखा है गौरव स्ट्राइकर एंड पर विकेट कीपर है, संस्कार आए हैं। हाँ, ये 200 रुपए 70-70 की ओर से भी है। चलेगा। बैकफुट पर जाकर अच्छा स्क्वायर कट, स्वीडिश कवर पॉइंट को भेजती हुई खराब फील्डिंग चल रही है एसएस फाइटर्स द्वारा। एसएस फाइटर के गौरव तिड़को के ध्यान में रखना होगा कि आपको रन बचाने होंगे। 2 रनों के साथ स्कोर 19 रनों पर 19 विदाउट लॉस। अच्छी शुरुआत दोनों ही बल्लेबाजों द्वारा। अंपायर के लिए 200 रुपए का इनाम आया है मनोज भाई शिंदे की ओर से, बहुत बहुत शुक्रिया। मनोज भाई डीजे ने भी आपका गाना बजाया है तो आपने डीजे को भी पैसा लगाइए। बैकफुट पर जाकर अच्छा अपर कट, लेकिन कैच की संभावना। दूसरे अटेम्प्ट में गितेश को आउट किया। कवर पॉइंट पर बढ़िया फील्डिंग और एसएस इस टीम को मिलती हुई पहली सफलता। डीजे पहली सफलता यहां पर मिलती हुई गेंदबाजी करने वाले एसएस फाइटर्स टीम को। समीर दादा कांबले और सागर दादा सालुंके अपने गेंदबाजों के प्रदर्शन से खुश रहेंगे, लेकिन निरंतर अंतराल में उनको विकेट चटकानी होगी। और प्रशांत शिंदे को यह ध्यान में रखना होगा 70-70 के लिए कि उनको अंत तक खेलना होगा। स्कोर 19 पर 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज का नाम मैंने बोला है, गेंदबाज का नाम नहीं बोला है। मारुति शेड़ के आए हैं। गेंदबाज संस्कार है, ये पता है हमें भी। संस्कार को विकेट मिलता हुआ। मारुति पूरा नाम मारुति शेड़ के आए हैं। इनएट नंबर 3। इस बार बहुत ही अच्छा स्लॉक स्वीप, कैच की संभावना। क्या कैच ड्रॉप होगा? कैच होगा। खराब कॉलिंग, लेकिन अच्छी यहाँ पर गौरव तिड़के का कैच लिया संस्कार ने, लेकिन अंतिम में प्रशांत शिंदे। लगातार 2 गेंदों पर विकेट और सलामी बल्लेबाज अब मैदान से बाहर।
लेकिन नाना करते प्यार तो इन गेंदबाजों ने किया है। आकाश सर देखिए, पहले ओवर में 19 रन आए थे, लेकिन कमाल की वापसी की है। लगातार की 2 गेंदों पर विकेट, हैट्रिक का चांस अब गेंदबाज को। ओके, डॉट बॉल आया है यहाँ पर। अच्छी गेंद, लगातार की बढ़िया गेंदबाजी। संस्कार का पूरा नाम क्या है? संस्कार फाटक द्वारा स्कोर रुका हुआ 19 रनों पर। कितनी गेंदें? ओम पालवे आए हैं इन एट नंबर 4। लगातार के 3 सिक्सर के लिए शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद भाई देशमुख इनके माध्यम से 2000, लेकिन यहां पर उनका जैसा ही नाम आया, ओम ने शानदार तरीके से ये लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। पच्चीस रन बने हैं, 59 रनों का पीछा। तो यहां से कितने रनों की जरूरत है देखिए। मारुति शेळके ने शानदार छक्का जड़ा है और स्कोर 25 पर 25 धावा, आधा फल कवर। गेंदबाजी में परिवर्तन, अब नॉन पावर प्ले का पहला ओवर लेकर गेंदबाज का नाम अंकुश अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं। आदरणीय बालशेठ देशमुख इनके माध्यम से मारुति शेळके इनके लिए 100 रुपए का इनाम। 18 गेंदों पर 34 की जरूरत है। नए गेंदबाज अंकुश आते हुए 18 गेंदों पर 34 रन इतना बड़ा लक्ष्य नहीं है, लेकिन यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी 70 के बल्लेबाजों को और अच्छी गेंदबाजी करनी होगी एसएस फाइटर्स टीम को। ओम पालवे स्ट्राइकर एंड पर उनका साथ देते हुए मारुति। चलिए ओम पालवे, सुनील पालवे इस बार बहुत ही शानदार हुक शॉट, बढ़िया हुक और बल्लेबाज ओम का शानदार लुक। यहाँ पर डीप फाइन लेग को चीरता हुआ ये आया 70 ब्रांडेड सिक्सर। थैंक यू डीजे। और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 गेंदों पर 28 रनों की जरूरत। 31 रन आ चुके होंगे ना, बिल्कुल 31 डायनामाइट के जनक 21 रन। लेकिन ओम पालवे अच्छी बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी में वापसी करनी होगी अंकुश इस गेंदबाज को। शॉर्ट पिच गेंद, जड़ भी दिया, पड़ भी दिया। अब एक और सिक्सर आता है तो 500 प्लस 2000 मिलिंद दादा देशमुख इनके तो कुल मिलाकर 2500 रुपए आ सकते हैं इस बल्लेबाज को। डीजे धन्यवाद। इस शानदार सिक्सर के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रनों पर 37 ऑन बोर्ड। अगर लगातार, अब हम जा रहे हैं खाना खाने के लिए, अब लगातार तीसरा सिक्सर आता है तो शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद भाई देशमुख और 70 के मनोज भाई शिंदे इनके संयुक्त हाथों से 2000 रुपए आएंगे अगर ये तीसरा सिक्सर आता है तो। ओ आ गया है भाई मनोज भाई का नाम यहाँ पर चर्चाओं में, लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा ओम सुधीर पालवे की। डीजे लगातार की 3 सिक्सर के बाद स्कोर अब 43 रनों पर आ चुका है। 43 रन, अब 11 गेंदों पर 15 गेंदों पर 16 रनों की जरूरत है। रन और बॉल का इक्वेशन बहुत ही आसान होता हुआ, लेकिन गेंदबाजी करने वाले एसएस फाइटर्स को फाइटिंग टोटल दिखानी होगी। आपको जज्बा लड़ने का दिखाना होगा, अंत तक आपको लड़ना होगा अंकुश को। ओम सुनील पालवे इस बार बहुत ही बढ़िया तरीके से, हालांकि कभी कभी क्या हो खराब ये कॉलिंग, अरे कॉलिंग दीजिए, इसलिए मैंने माइक को थोड़ा सा ब्रेक दिया था। लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन खाते में जोड़ते हुए 2 रनों के साथ जर्सी नंबर यहाँ पर रोहित शर्मा का, जो कि अब टेस्ट की भारतीय कप्तानी करेंगे। 45 रन ऑन बोर्ड। रोहित शर्मा लोग लगातार 12 मुकाबले जीते हैं और एक वर्ल्ड रिकॉर्ड उन्होंने अपने नाम किया है कि कोई भी भारतीय कप्तानी स्वीकारने के बाद लगातार की 12 मुकाबले वो जीता है। 45 रन स्कोर बोर्ड पर। अब यहां से 59 का पीछा तो 14 की जरूरत होगी, बराबर
14 रनों की जरूरत है। बहुत ही अच्छी प्रेडिक्शन हमें बताते हुए आकाश जी और उनके साथ पूरी टेक्निकल टीम पीटीसी की। अगली गेंद अंकुश की तैयार, बालादादा देशमुख खाना खाने का इंतजार करते हुए इस बार सामने की तरफ लॉफ्ट करने का प्रयास, बॉलर बैक ड्राइव था, दायरे के अंदर कोई भी खिलाड़ी नहीं थे, डीप में से खिलाड़ी आते हुए लेकिन कोई रन नहीं। अब यहां पर एक स्कोरर और एक कमेंटेटर की जरूरत होगी। आदरणीय अमोल जी गौड़े साहब, आदरणीय अमोल जी गौई साहब, स्वदेश फाउंडेशन का एक बड़ा नाम, इस पूरे सुधागढ़ में पानी की बहुत ही अच्छी वो इंतजाम करते हैं और हमेशा स्कूल के लिए बहुत अच्छा काम करते हैं। अमोल भाई आपका भी आना है। इस बार बॉल यहाँ पर फुल टॉस थी, कवर्स को भेजती हुई गेंद, लेकिन क्या कमाल की फील्डिंग। एसएस फाइटर के फील्डर के लिए तालियां बजनी चाहिए। इसने यहाँ पर इसने लड़ने का जज्बा दिखाया। स्कोर 1 के साथ आगे बढ़ता हुआ 46 रन। डीजे धन्यवाद। यहाँ पर आदरणीय अमोल दादा, इनका स्वागत हो रहा है। स्वदेश फाउंडेशन का बड़ा काम है, हम सबको पता है, जो कि हमारे ऑनरेबल यू मुंबा के ओनर हैं आदरणीय, अब उनका नाम मुझे रोनी स्क्रूवाला, उनकी ये फाउंडिंग है और बहुत ही अच्छा काम स्वदेश फाउंडेशन के द्वारा हो रहा है। स्कूल में पानी की सुविधा दी जा रही है, स्वच्छता गृह दिए जा रहे हैं, प्राइड इंडिया हो, स्वदेश हो, ये सब अच्छा काम कर रहे हैं सुधागढ़ तहसील के लिए। अब गेंदे बची 12 और 13 की जरूरत गेंदबाजी मार्ग पर रामचंद्र, एक ऊंचे कद के खिलाड़ी एबी कुरविला की तरह, लेकिन बड़ा भाव आंगरे की तरफ देखिए, कौन कहेगा इसकी इनकी शादी हुई। अभी भी ऐसा लग रहा है 15-16 साल के जवान हैं बड़ा दादा आंगरे। और खुशहाल जी ओसवाल देखिए, उनकी पीछे बाल बिल्कुल डैमियन मार्टिन की तरह ऑस्ट्रेलिया के। 12 गेंदों पर 13 रनों की जरूरत। अब इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास, कवर्स के ऊपर से एक्स्ट्रा कवर को चीरता हुआ ये गेंद 1 रन के लिए काफी तेजी के साथ दूसरे रन की मांग, और जी हाँ, मैं हूं नायक, ऐसा कहते हुए मारुति, और ये 2 रन यहाँ पर खाते में जुड़ते हुए 70 यहाँ पर आगे बढ़ती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन। 70 देखिए, गणेश भाई ढोकले भी नजर आ रहे, संदेश भाई भी नजर आ रहे, नागेश भाई भी नजर आ रहे। काशीनाथ दादा तिड़के की टीम ने आज खासा निराशा की, लेकिन एक मुकाबला आप वो जीतते ना, तब उनको भी मौका मिलेगा। ओ उखाड़ दिया डंडा, लहरा दिया अपना झंडा, गेंद अंदर, ओम की डंडा बाहर। डीजे थैंक यू। यहाँ पर नायक बनने की कोशिश कर रही है 70 इंटरप्राइजेस, लेकिन उनके बीच एसएस फाइटर्स को भी अच्छी गेंदबाजी करनी होगी। लगातार के 3 सिक्सर के लिए मिलिंद दादा देशमुख साहब और मनोज भाई शिंदे, इनकी ओर से 2000 रुपये प्राइज आया है ओम पालवे के लिए। ओम पालवे ने बढ़िया बल्लेबाजी की है, एक युवा एक जोश यहाँ पर दिखाते हुए। अगर ये मुकाबला जीतती है 70 तो वो नहीं, अब खाना खाने का हमारा समय हो चुका है। अब नए बल्लेबाज आते हुए बबन को अब कितने रनों की जरूरत है देखिए। एक कुश्ती पटु यहाँ पर आते हुए, हमारे नाम अब उनका मैं भूल चुका, नागेश ना, नीलेश फाटक, मेरा भी नाम नीलेश है, आपका भी नाम नीलेश है। नीलेश, आपका बहुत बहुत स्वागत। 9 गेंदों पर 11 रनों की जरूरत। कमाल का इक्वेशन होता हुआ आकाश फाटे द्वारा रन और बॉल का इक्वेशन बता रहे, सॉरी यहाँ पर गलती 10 गेंदों पर 11 की जरूरत। इस बार बॉलर बैक ड्राइव किया था अपने फॉलो थ्रू में गेंद को, अब बाईं तरफ यहां पर लपक कर खेलने का प्रयास, लेकिन 1 रन। अब जिम्मेदारी रहेगी मारुति के ऊपर, क्योंकि अब उनको लंका दहन करनी होगी। क्या ये टीम जीतेगी 70? क्या पहली जीत का परचम लहराएगी एसएस फाइटर्स? 8 रनों की जरूरत है। अब खाना खाने का समय भी आ चुका है, कॉम बॉक्स में परिवर्तन जरूर होगा, एक स्कोरर भेजे यहां पर कंपलसरी। अब तैयार है एक बहुत ही रोमांचक रोमहर्षक मुकाबला, एसएस फाइटर्स बनाम 70 इंटरप्राइजेस। शॉर्ट पिच गेंद हल्के हाथों से कट करने का प्रयास, कोई रन नहीं। मारुति के ऊपर अब दबाव बनता हुआ एसएस फाइटर के गेंदबाजों की वापसी हो रही है। क्या इस मैच में होगा मजा?
अरे बाप रे, सोहम वॉरियर्स का मैच है क्या? सोहन वॉरियर्स इस टीम की गेंदबाजी हो रही है। 70-70 इस टीम की बल्लेबाजी। बैकफुट पर जाकर फिर से कट करने का प्रयास, यहाँ पर गलती हुई और यहाँ पर किसी लड़की की आंखों में से सूरमा चुराने वाली बात, और यहाँ पर 22 के रूप में रन आते हुए सिंगल। 50 रन बने हैं और यहाँ से अब मात्र 9 रन दूर जीत से 70-70 इंटरप्राइजेस। क्या जीतेगी सोहन वॉरियर्स, क्या जीतेगी 70-70 इंटरप्राइजेस? बढ़िया इनाम आ चुके हैं मनोज भाई शिंदे और मिलिंद दादा देशमुख इनकी ओर से। शॉर्ट पिच गेंद गैप में एक टिप्पा गेंद जरूर मैदान के बाहर रहेगी, लेकिन क्या कमाल की फील्डिंग। तालियां इस खिलाड़ी के लिए, चाहे मैच जीते चाहे हारे, लेकिन इस खिलाड़ी के लिए तालियां बजनी चाहिए। नाम क्या है? हाँ, कल्पेश पालवे। अपने टीम के लिए जरूरी 2 रन उन्होंने बचाए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 52 ऑन बोर्ड। 7 रनों की जरूरत है और गेंदें बची है 6 गेंदों में 7 रनों की जरूरत। अगर ये मुकाबला बल्लेबाजी करने वाली टीम जीतती है तो बहुत इनाम आएंगे। 70-70 इंटरप्राइजेस के आदरणीय मनोज भाई शिंदे और आदरणीय शिवसेना तालुका अध्यक्ष मिलिंद जी देशमुख, इनके माध्यम से अगर ये मुकाबला सोहन वॉरियर्स जीतती है तो श्रीपद दादा हुंडारी और शरद जी बोर्ड के साहब, इनकी ओर से भी शुभकामनाएं आएंगी। शरद दादा बोर्ड के शिवसेना वातुक शाखा के अध्यक्ष हैं और श्रीपद दादा हुंडारी इनकी टीम है सोहन फाइटर्स। तो देखिए क्या होगा अगले सत्र में, क्योंकि यहां पर 6 गेंदों पर अब 7 रनों की कंपलसरी जरूरत है, कंपलसरी जरूरत है। सुभाष दादा आंग्रे, देखिए संतोष दादा आंग्रे साहब का एक अच्छा नाम। आपका नाम कब बड़ा होता है? जब आप समाज के लिए कुछ ना कुछ देते हैं, अपने बीवी के लिए, अपने माँ बाप के लिए, अपने बच्चों के लिए, हर कोई काम करता है, लेकिन संतोष दादा की तरह छह गेंदों पर 7 की जरूरत। तैयार मारुति, इस बार बहुत ही बढ़िया तरीके से नो बॉल का इशारा, यहां पर 90 डिग्रीज का एंगल यहां पर लगाया है, 90 डिग्री का एंगल। रनआउट हो सकता है, रनआउट हो सकता है, यह रनआउट होगा। अब रिव्यू नहीं दिया जाएगा, नो बॉल है ये। 90 डिग्रीज का एंगल आपने देखा है ना अंपायर? हाँ, नो बॉल नहीं, वो बेल्स गिरे हैं ना पहले, तो आउट दिया जाएगा, क्योंकि पहले अगर बेल्स हाथ से गिरते हैं थांबा, 5 चेंडू 6 धावा, म्हणून पंचांना सांगते वारंवार तुम्ही तो थम्सअप दाखवूच नका, काही आवश्यकता नाही दाखवायची। पंचांच्या प्रत्येक इशाऱ्याकडे आमचं लक्ष असतं। इस बार जड़ में गेंद ऑन साइड पर, रोमांचक मुकाबला। एक तरफ है सोहन वॉरियर्स, दूसरी तरफ है 70-70। अब रन और बॉल का इक्वेशन होगा, कितने गेंदों में कितने रन। हळूहळू आकाश हो दे, थोड़ा वेळ जाऊ दे आता। चार चेंडू कंपल्सरी 5। मॅच होती कुठे, आली कुठे।
इथे ही बाईच्या स्वरूपात धाव येते. हा, बाईच्या स्वरूपात बॉल आहे हा. बहुत ही रोमांचक मुकाबला यहाँ पर आता हुआ, बाई के स्वरूप में रन आता हुआ. अब यहाँ पर बहुत ही टेंशन, मुझसे ज्यादा टेंशन है आकाश पाटे को, क्योंकि वो स्कोरिंग कर रहे हैं. 55 रन बने हैं, 4 रनों की जरूरत है और गेंदे बची है 3. मतलब पेन दिया. 3 गेंदों पर 4 रनों की जरूरत. तैयार, डिफेंसिव शॉट, दूसरा रन होगा या नहीं. काफी स्लो दौड़ रहे हैं मारुति. और अब यहाँ पे फिर से तालियां बजेंगी सोहन वॉरियर्स के गेंदबाजों के लिए. उन्होंने क्या कमाल की अब गेंदबाजी की है. अब 2 गेंदे और कंपलसरी 3 रनों की जरूरत है. अब जीते तो मारुति फाटे बनेंगे नायक, अगर हारे तो मारुति बनेंगे खलनायक. अब ये नायक और खलनायक बनने का पूरा जिम्मेदार मारुति के ऊपर है. क्या वो लंका दहन करेंगे. 2 गेंदे 3 रनों की जरूरत. ओ, उन्होंने लंका दहन कर दी. ओ, हीरो बने हैं. शानदार स्ट्रोक, 77 दूसरा ये मुकाबला जीती हुई. और सबको अभिनंदन, धन्यवाद. या मनोज भाई शिंदे, आइए आप. आपने तो मैच भी जीता है और मन भी जीता है. डीजे मास्टर को भी पैसा लगना चाहिए, क्योंकि उनके भी कोल्ड ड्रिंक का इंतजाम होना चाहिए. तो आइए, अब 2000 रुपए का पहला कैश प्राइज दिया जाएगा. ओम